नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, अधिक महिन्याच्या पौर्णिमेला जर काहीच नाही जमले तर या दोन गोष्टी आवर्जून करा. कारण धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेली सेवा, उपासना, उपाय, जप, मंत्र अधिक पटीने अधिक फळ देतात, अशी विशेष मान्यता आहे. अधिक महिन्याच्या पौर्णिमेला काय करावे, काय करू नये आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकटे, दुःख दूर होण्यासाठी कुठली सेवा, उपाय करावे, हे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की सध्या पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक महिना चालू आहे. हा पुरुषोत्तम मास अत्यंत पुण्य पावन आहे. आपले आत्मिक शुद्धीकरण करण्यासाठी, आध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी, त्याचप्रमाणे पापनिवृत्तीसाठी अधिक महिना आपल्याला उत्तम फलदायी ठरतो. अधिक मासामध्ये 2 एकादशी आणि 1 पौर्णिमा आपले संपूर्ण जीवन बदलू शकतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करू शकतात. त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ पहा. ज्यांना या अधिक महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा, उपासना करता आली नाही तर त्यांनी या पौर्णिमेला नक्की ही सेवा आवर्जून करावी. फक्त 3 दिवस जर भगवान श्रीहरी विष्णूंची, भगवान श्रीकृष्णाची सेवा जर केली तर संपूर्ण अधिक मासामध्ये सेवा, उपासना केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल. अधिक महिन्यातील पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची, जी आपल्या कुलदेवतेसाठी, आपली कुलस्वामिनीचा सदैव कृपा आशीर्वाद राहण्यासाठी. 31 मे 2026 रोजी आलेली आहे अधिक मासातील पौर्णिमा. ही वर्षातील अत्यंत पुण्यदायी तिथी म्हटल्यामुळे हा दिवस धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, चंद्रदेवा त्यांच्या दिवशी विशेष पूजा केली जाते. आता या पौर्णिमेच्या दिवशी काही अत्यंत शुभ योग सुद्धा जुळून येत आहे. जसे की या दिवशी सिद्धी योग घेऊन येत आहे, जो कार्यसिद्धी आणि यशासाठी शुभ मानला जातो. त्यानंतर शुभ योग आहे, जो मानसिक शांतता आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी शुभ मानला जातो. त्याचबरोबर विष्णू कृपा योग आहे. भगवान श्रीहरी विष्णूजी, माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी चंद्रावर प्रभाव आहे. मनातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन मनामध्ये आत्मविश्वास वाढणारा हा खूप खास दिवस आहे. त्या दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि सात्विक लहरी या जास्त प्रमाणामध्ये असतात आणि प्रत्येकाला मानसिक शांतीही मिळते. संपूर्ण अधिक मासामध्ये आणि अधिक मासातील पौर्णिमे दिवशी सर्व महिलांनी आवर्जून करा हे काही प्रभावी उपाय. देशभरामध्ये अधिक मास हा अगदी उत्साहामध्ये साजरा केला जातो. संपूर्ण अधिक मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा, उपासना केली जाते. तसेच अधिक मासाच्या पौर्णिमेच्या दिवसामध्ये दुर्गा देवीची सुद्धा पूजा केली आणि उपासना सुद्धा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार देवीला शक्तीचे स्वरूप मानले जाते. त्याचप्रमाणे अधिक मासातील पौर्णिमेच्या दिवशी शक्तीच्या 9 रूपांची सुद्धा पूजा केली जाते. अधिक मास, धोंड्याचा महिना आणि पौर्णिमा हा संयोग आध्यात्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दरम्यान पूजा, पाठ, जप, तप, दान आणि देवी दुर्गा यांचे नामस्मरण केल्याने पुण्यफळ प्राप्त होते. व्यक्तीच्या जीवनातील मानसिक शांती आणि आध्यात्मिक लाभ विशेष करून प्राप्त होतो असे म्हटले जाते. पौर्णिमेच्या दिवशी साक्षात धनाची देवी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते. जो व्यक्ती तिची सेवा, उपासना, उपाय करतो त्या व्यक्तीला ती धनधान्य, समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणून हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर जर तुम्हाला प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करण्याची सुरू करायची असेल तर तुम्ही या अधिक मासातील पौर्णिमेपासून नक्कीच सत्यनारायण करायला सुरुवात करू शकता. या काळात काही सोपे आपण प्रभावी उपाय केले तर भगवान श्रीहरी विष्णू बरोबर देवी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि घरात सुख, शांती व समृद्धी येते. तर जाणून घेऊया अधिक मासामध्ये पौर्णिमे दिवशी दुर्गा देवी माताला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करा. 1. अधिक महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमे दिवशी आवर्जून हा एक उपाय करावा. 1 वाटी घेऊन ती पूर्ण तांदळाने भरून घ्यावा. त्यानंतर ती एक कापूर ठेवावा. ही वाटी आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती बाहेर उजव्या साईडला ठेवावी. रात्रभर ती तिथेच ठेवावी. सकाळी उठल्यानंतर माता आदिशक्ती यांची 9 रूपे यांचे स्मरण करून तो कापूर प्रज्वलित करावा. त्यानंतर ती वाटी उचलून बेलाच्या वृक्षाखाली अर्पण करावे. हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे. तुमची कुठलीही इच्छा असो ती नक्की पूर्ण होते. घरातली वाईट बाधा दूर होते. 2. अधिक महिन्याच्या काळात पौर्णिमे दिवशी 11 वेळा दुर्गा गायत्री मंत्र आवर्जून जप करावा.
तो असा आहे, ओम गिरिजाय विद्महे शिवप्रिये धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात. असा तुम्ही एक वेळा हा गायत्री मंत्र म्हणू शकता. तुम्ही हा मंत्र सकाळी किंवा संध्याकाळी म्हणू शकता. 3. पौर्णिमेच्या दिवशी एका गरजू व्यक्तीला अन्नदान अवश्य करावे. तसेच त्यामध्ये विशेष करून गूळ, फुटाणे किंवा हिरवा चारा गाईला खालू घालावा. 4. त्याचबरोबर जर तुमच्यावरती एखादा कर्ज असेल, कर्ज हे घराचं, गाडीचं, जमिनीचं कुठलंही कर्ज असेल, कर्जातून तुम्हाला त्या लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल, ते कर्ज परतफेड करायचं आहे, परंतु कर्ज फेडणे इतका सोपं तुमच्याकडे नसेल, कर्ज तुमच्याकडे जात नसेल, तर तुम्हाला आज कर्जमुक्तीसाठी एक उपाय सांगते. आता असं नाही की तुम्ही लगेच उपाय केला आणि तुमचे लगेच कर्ज तुमच्याकडून संपेल, असं तर अजिबात होणार नाही. कर्ज तुमच्याकडून फिटलं जातं अजिबात नाही. परंतु बघा, आपण बऱ्याच वेळा कर्ज फेडण्यासाठी भरपूर प्रयत्न करत असतो, परंतु आपलं कर्ज जे आहे ते काही केल्याने कमी होत नाही. आपल्या कष्टाला यश मिळत नाही. म्हणून याच कष्टाला, याच प्रयत्नांना यश मिळावं यासाठी आपण कर्जमुक्तीसाठी हा उपाय करणार आहे. कारण फक्त कष्ट करणं म्हणजेच योग्य मार्ग नसतो, तर त्या कष्टाला यश मिळणं हे सुद्धा तेवढंच महत्त्व असतं. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये जी उत्तर दिशा आहे, उत्तर दिशा ही धनाची देवी माता लक्ष्मी आणि कुबेरांची दिशा आहे. त्याच दिशेकडून आपल्या घरामध्ये जी काही धनसंपत्ती आहे ती येत असते. आणि म्हणून उत्तर दिशेला तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथेच उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे. बसताना आसन घेऊन बसा. जेव्हा दिवा लावणार आहात तेव्हा दिवा सुद्धा जमिनीवर ठेवू नका. तांदळावरती किंवा एखाद्या प्लेटमध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि तिथे उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, 108 वेळा नवार्णव मंत्र पठण करायचं आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. तुमच्या जीवनाच्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. नंबर 5. अधिक महिन्याच्या पौर्णिमेला चंद्रदेवाला अर्घ्य द्यावे. अधिक महिन्याच्या पौर्णिमेला चंद्रदेवाला रात्री अर्घ्य देणे अधिक शुभ मानलं जातं. रात्री चंद्रदर्शन झाले की चंद्राच्या किंवा चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे दूध घ्यावे, थोडीशी अक्षदा, पांढरी फुले टाकावे. चंद्रासमोर उभे राहून चंद्राला अर्घ्य द्यावे. ओम चंद्राय नमः किंवा ओम सोम सोमाय नमः असा जप करावा. असे म्हणतात की या मंत्राने चंद्रदोष दूर होतात, घरामध्ये मनामध्ये शांतता वाढते, अस्थिरता कमी होते, वैवाहिक जीवनामध्ये गोडवा येतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात. 6. पितृदोष शांतीसाठी, मानसिक अस्थिरता कमी करण्यासाठी, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी या पौर्णिमेच्या दिवशी प्रथम सकाळी गंगाजल टाकून स्नान करावे. स्नानानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे पूजन करावे. त्यांना पिवळी फुलं, पिवळे फळं अर्पण करावे. त्यानंतर विष्णू सहस्रनाम किंवा पुरुषोत्तम मास यांचे आवर्जून एक पठण करावे किंवा ऐकावे. त्यानंतर जवळपास कुठे एक मंदिर असेल तर तिथे दीपदान करावे. पौर्णिमेच्या दिवशी आणि अधिक महिन्यामध्ये दीपदानाला विशेष असे महत्त्व आहे. तुम्हाला जवळ कुठे मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरच्या मुख्य दरवाजापाशी किंवा तुळशीजवळ आवर्जून 21 दिवे लावावे. 21 दिव्याचे दीपदान हे पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी तांदूळ, दूध, पांढरे कपडे अशा पांढऱ्या वस्तू दान कराव्यात. 7. काही लोक खूप मेहनत करतात, रात्री कष्ट करतात, पण पैसा टिकत नाही. घरात सतत खर्च वाढत जातो, एखादा काम होत असं वाटतं आणि शेवटच्या क्षणी अर्धच येतात. काहीच्या घरात सतत तणाव असतो, विनाकारण वाद होतात, मुलं ऐकत नाहीत, उद्योग व्यवसायात मनासारखी प्रगती होत नाही, कितीही प्रयत्न केले तरी समाधान मिळत नाही. अशा वेळी पूर्णपणे माणूस थकून जातो. म्हणून उद्याची ही पौर्णिमा आहे, पुरुषोत्तम पौर्णिमा खूप महत्त्वाची मानली जाते. कारण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा सहज मिळते असं मानलं जातं. विशेष म्हणजे उद्या केलेला एक छोटासा नारळाचा उपाय सुद्धा घरातील नकारात्मकता कमी करण्यासाठी आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. हा उपाय तुम्हाला सकाळपासून संध्याकाळी 6:30 पर्यंत करायचा आहे. एक नारळ घ्या. तो नारळ पूजा केलेला नसावा, त्यामध्ये पाणी असेल असा नारळ घ्या. असा नारळ घेतल्याने शुभ मानले जातं. तो नारळ पूर्ण सोललेला जाणार नाही, तर त्याला शेंडी ठेवून वरचा थोडासा भाग काढून टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 5 कापूर वड्या घ्यायच्या आहेत. त्या कापराच्या वड्या थोड्याशा तुम्हाला हलक्याशा तुपात बुडवून घ्यायच्या आहेत आणि एक वाटी, एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये नारळ ठेवायचा आहे. तो नारळ देवताकडे, म्हणजेच तो नारळ ठेवताना देवाकडे शेंड असा ठेवायचा आहे. त्यावरती एक कापूरवडी ठेवायची आहे. हा उपाय करताना घाई करू नका, शांत करा. यानंतर थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तर अतिउत्तम.
एक चिमूटभर ही मोहरी घ्यायची आहे. ही मोहरी घरातील सर्व लहान मुलांवरून उतरवून घ्यायची आहे. तर उतरवताना डोक्यावरून पायापर्यंत 6 वेळा हलक्या हाताने उतरवून घ्यायचे आहे. त्यानंतर खाली मुख्य दरवाजावरून 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. यामध्ये नजर दोष, नकारात्मकता जाते असे म्हटले जाते. हे उतरवत असताना तुम्ही ज्या दिवाबत्ती श्रद्धा आहे, देवावरती श्रद्धा आहे, विश्वास आहे, तो त्या देवाचे सतत नामस्मरण करा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या 99 मंत्राचा जप सुद्धा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला जो एक मंत्र एकदम साधा सोप्या पद्धतीला म्हणता येईल तोच मंत्र म्हणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्यानंतर एक कापराची वडी संपल्यानंतर दुसरी कापरवडी ठेवायची आहे. अशा प्रकारे 5ही कापरवड्या एकामागून एक संपवायच्या आहेत. हा नारळ देवासमोर ठेवायचा आहे. अधूनमधून उठायचे नाही. शेवटचा कापूर संपत आल्यानंतर त्याचा मुख्य दरवाजा, किचन किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता तर तिथे फिरवायचा आहे. कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये असते. त्यातील नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा आणि माता लक्ष्मी सदैव निवास करते असे म्हटले जाते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.